वेलकम टू द व्लॉग. लोक तुम्हाला ट्रेकिंग चालू झाल्यानंतर रस्ता दाखवतात किंवा व्लॉग चालू करतात. आम्ही उलटे आहोत. आम्ही वरती पोहोचल्यावर दाखवतो की कारण की आम्हाला आमची गॅरंटी नव्हती आम्ही पोहोचतो का नाही म्हणून. म्हणून आम्ही वरती पोहोचल्यावर काही काम नव्हतं. सकाळी सकाळी झोपेतून उठून आलो. 2 दिवस आधी आम्ही याला ज्ञान दिलं होतं की तू पहिले किती ऍक्टिव्ह होतास, किती काम करायचा, किती फिरायचा, पेंटिंग करायचा, स्केटिंग करायचा. आणि फक्त आम्ही फ्लेक्स करण्यासाठी मग मी दाखवण्यासाठी इथं आलो पण चुकी केली. झोपलो असतो बरं झालं असतं शनिवारचा. आणि मी याच्यासाठी आली कारण ज्ञान देणारी मी होती म्हणून. लाज वाटून घेऊ नका, झोपा आरामशीर. बिनधास्त झोपा. हे पाणी सापडलं. पाणी 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 पाण्याचा शोध अशा प्रकारे आम्ही घेतलेला आहे. तसं तर घामाचा बी घेतलेला आहे. माझं तोंड बी लाल झालेलं आहे. टोमॅटो एलो बिनाती एलो. आमच्यापेक्षा बारके बारके लेकरं समोर चालले पा. आणि आम्ही एवढं चढून थकलो. इथं 5 वर्षाचे पोरं पण आहेत आणि 60 वर्षाचे आबाजी पण आहेत. आणि आम्ही मधातलेच लटकलो. आम्ही मागास सोडायचं. याचं टी शर्ट पाक असं डिझाईन झाली. एवढा वर येऊन पण इथे लेण्या नाही सापडायला. इथं लेण्या आहेत. लेण्या कुठं आहेत आम्हाला माहित नाही. लेण्या आम्ही आता भटकलो. कसं ढग झालाय बघ. हे पहा मित्रांनो स्टेडियम. याचं असं म्हणणं आहे की IPLच्या मॅचेस होतात. इंडिया मग एक मंदिर पाहत होतो आम्ही आणि खालून वर जाताना तर मंदिर दिसत होतं पण वरती आल्यावर मंदिरच गायब झालं. ते जाऊ द्या. तुम्ही जंगल पहा. आम्हाला कळालं की आम्ही ज्या मंदिरासाठी आलो होतो किंवा ज्या गुफासाठी आलो होतो तो रस्ता हा नाहीच आहे. म्हणजे आम्ही 2 तास उगाच चढलो. आता ते म्हणताय की तुमचा दुसरा रस्ता होता म्हणे ते. आणि त्याला पायऱ्या पण आहेत म्हणे. आम्हाला तर माहितीच नाही. कोणालाच माहित नाही. हा मग आता आम्ही पायऱ्या शोधत चाललो. म्हणजे उगाच आम्ही खडतड रस्त्यांनी प्रवास करत आलो. हे मला म्हणला होता की 2 तासात आपण घरी वापस येऊ म्हणे. आम्ही 2 तास वरच चढायला लावलेत आणि त्यात पण आम्ही रस्ता चुकीचा पकडला. कोणी पर जर ट्रेकर तुम्हाला असं म्हणत असेल की 2 तासात पोहोचेल, स्कॅम आहे स्कॅम. स्कॅमला बळी पडू नका. आणि शनिवारी सकाळी सकाळी माझ्यावर स्कॅम झाला. गाणं तसं नाहीये. ते गाणं असं आहे, कोई हमसे हार न पावे, चले चलो चले चलो. उपाची बॉडी. काय मस्त झाड. कुठे आहे मस्त झाड. कॅक्टस. कॅक्टस नाहीये. जाऊ द्या मग. आपल्याला नाही माहिती काय काही पण नसो. असू दे. आपण येरी 6 वर्षाची डिग्री घ्यायला लागलो. येस येरी 6 वर्षाची डिग्री घेऊन आलो. ते बी ऍग्रिकल्चर मध्ये. झाड माहित नाही कोणता आहे तर आथू त्या डिग्रीवर. डिग्री करणार आहोत आणि डिग्री ज्यानं करायला लावली ते पण. माझ्या या कानात आहे आणि या कानात नाहीये. मी हे आता बघितलं. माझ्या या कानात आहे आणि या कानात नाहीये. स्विमिंग पूल स्विमिंग पूल स्विमिंग स्विमिंग पूल. काय झाडी काय डोंगर. रस्ता चुकला. काय घाम. शनिवारची सकाळ. झोपा काढा बढिया. म्हणून आम्ही तुम्हाला अर्ध्या तासातून व्लॉग चालू केला. म्हणजे तुम्हाला आम्ही मेन ट्विस्ट सांगू की आम्ही 2 तास ट्रेक चढलो आणि त्यानंतर रस्ता चुकीचा चढलो. म्हणून आम्ही खालीपासून चालू नाही केला. हेच खासियत आहे आपल्या ब्लॉगची. आम्ही मिसगाईड करतो तुम्हाला ब्लॉग करून.
लोक तुम्हाला चुका करण्यापासून थांबवतील. आम्ही चुका करून सांगू तुम्हाला की हे नाही करायचं आहे म्हणून. असंच बिस्किट होण्यासाठी फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. अशा प्रकारे एक मोठा झरणा आपण पार केलेला आहे. बघा रातले जे झोपलेले लोक आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही बरं गेले झोपून. एक नंबर, वेल डन गाईज. असं झोपत जा, काही फायदा नाहीये बाहेर येऊन. काय शुद्ध हवा नाहीये, काय नाही, काही शुद्ध हवा नाही, काही हिरवी झाडे नाहीत, एक्सरसाइज असं काहीच नसते. काही गरज नाही कॅलरीज बंद करायची. बम खाओ, मस्त झोपो. आय प्राऊड ऑफ यू गाईज. हो, फक्त आल्यावर नाश्ता नाही रे, आपण जेवायच्या टाइम जेवण प्लीज. काही नाही जास्त लागत नाही आम्हाला, साधं सुद्धा चिकन मटन पण चालेल, एकच नंबर. तुम ये रास्ता देख सकते हो, इतना खतरनाक रास्ता. ये रास्ता जाता है हमारी डेस्टिनेशन की तरफ. डेस्टिनेशन इज जहाँ पे हमको मिलेगा नाश्ता. पेट पूजा फिर काम दूजा. इसको देखो मेहनत इसकी. कधी कधी आपण ज्ञान नाही द्यायला पाहिजे कोणाला तरी की तू आळशी झाला, तू असा झाला, तू तसा झाला. काय सांगता येते, ते गोल फिरून तुमच्यावरच येईल म्हणून. कर्मा इज अ बीच. आणि आत्ताच आम्ही काहीतरी दिवसाआधी बीचवर बी जाऊन आलो होतो. नाश्ता ओ नाश्ता, नाश्ता ओ नाश्ता. नाही भेटलं किती मजा येईल. पचका व्हायला वेळ नाही लागत. आता हे घर आहे की काय माहित नाही आम्हाला. आमचा डबल पचका झाला आज. सकाळी सकाळी मी याचंच तोंड बघितलं होतं. होऊ शकते मग असं काही पण सांगता येत नाही. काय काय आहे डमरू. ये तो सर्व बंद है. यहाँ पे कुछ नहीं मिला हमको. मंदिर है गाईज, आम्ही ज्या मंदिरासाठी आलोय ते मंदिर लॉक आहे. बहुत शौक हो किधर किधर से जाने का. तेव्हा तुम्हाला कळेल की कुठून कुठून जावं लागते. काय बोलली मी, कुठून कुठून जावं लागते, उतरावं लागते. ही जागा नाही आहे यायची उतरायची खाली, बट तरी पण आम्ही उतरत आहे. पण मी फ्युरियस आहे, मी पटकन उतरले. मी पण खतरो की खिलाडी आहे. खतरो के 90 किलो वजन घेऊन कोण चढतं? 50 किलोवर कोणी जाईल? मी तर पहिलेच डिडे. आणि आमचं डेस्टिनेशन इथंच आहे बघा. पण आमची हौस आम्हाला या रस्त्याने यायचं होतं. आणि पायऱ्या इथेच आहे. हां, पायऱ्या असून आम्ही एवढं मेहनत केली. नेहमी कष्टाचं फळ चांगलं नसते. कोणतं सहपार रस्ता आहे, सरळ आहे, शिड्या पडून वर या. आमची बॉटल हमारी जिम्मेदारी. चला. केव्स है जिसे हम ढूंढ रहे थे. आणि इथं रस्ता पण आहे. पोरी रील पण बनवतात. आंघोळ करून नाही आला, इथे येऊन आंघोळ करता आता. जाईल माझा मोबाईलच खाली. काय खायला, काय खायला? आज मला
मला स्वतःचा अभिमान वाटतोय असा की एवढा मोठा ट्रेक मी केलेला आहे. थँक्यू. या आम्ही खाली पोहोचलो आता. हे बघा. अरे 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 पोंगा पंडित खाते खाते हम नीचे उतर गए. इधर धोखा. तुम कुछ बोलना चाहोगे? ते आता चांगलं दिसा लागलं पण रात्री का हॉरर दिसत असेल ते. दाखवतं तरी तिकडचं दाखवा नाही मला काय दाखवत आहे. साड्या बांधलेल्या जारण केलं बाई जारण केलं. आम्ही परवाच्या दिवशी एक पिक्चर पाहायला गेलो होतो. पिक्चरचं नाव होतं जारण. मस्त पिक्चर होता. एकच नंबर. आता आम्ही खाली पोहोचलो. आता आम्ही घरी जाणार, आंघोळ करणार आणि झोपा काढणार. बाय बाय. बाय का? हे झोमॅटो बाय वाली स्माइल आहे. तुझा डॉक्टर कसा स्माइल देते? बाय.